म्हणजे नक्की काय आणि शिवजयंती आपण का साजरी करतो याचं मूळचं कारण असं आहे की शिवजयंती फक्त छातीवर शिवाजी महाराज काढल्यानेच घडी खरी शिवभक्ती का? नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल. तर पुन्हा एकदा स्वागत आहे उदय मडे या यूट्यूब चॅनलवरती. तर आज 19 फेब्रुवारी म्हटलं तर शिवाजी महाराजांची जयंती पूर्ण अखंड महाभारतामध्ये खूप जल्लोषात साजरे होते. तर आमच्या गावातसुद्धा नियोजन केले दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा खूप मोठ्या जल्लोषात साजरी होईल अशी मी आशा करतो. आणि तत्काल मी जाऊन येतो आमच्या मंदिरावर, बघून येतो पब्लिक जमली आहे का. मला तर वाटते नसेल जमली, तर जमेल तर बनून राहा ब्लॉगमध्ये. आय होप हा ब्लॉग खूप सुंदर होईल, तर बघत राहा. तर मित्रांनो बघू शकाल सध्या तरी पब्लिक जमली नाही आहे, परंतु ढोलताशा पथक आला आहे बघा. मित्रांनो सध्या तरी पब्लिक आली नाही तिथे देवलावर, तर थोड्याच वेळात आपण जाऊ तेव्हा पब्लिक येईल. तेव्हा तुम्ही बघा गजगजीत भरलेला असेल तो ग्राउंड आणि खूप मजासुद्धा येईल. कारण दरवर्षी आमच्या इथे खूप मजा येते शिवजयंतीला. हा उत्सव मी या उत्सवाचाच वेट करत असतो. या उत्सवासाठी तर खूप मजा, म्हणजे एवढं काही सांगू शकत नाही. आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जेवढं काही सांगू तेवढं कमीच आहे. तर थोड्याच वेळात जाऊ आपण, जेव्हा आपली सगळी पब्लिक जमेल तेव्हा बघा अजून किती मजा येईल. ढोलताशा पथक वगैरे रॅली वगैरे सगळं काही निघेल गावातून, तेव्हासुद्धा खूप मजा येईल. मित्रांनो आता आलो आहे, पुन्हा एकदा देवलावर आलो आहे. आता थोड्याच वेळात आपली पालखी निघेल आणि ढोलताशा पथक वगैरे आले आहेत. जिथे जिथे असाल तिथून त्वरित आपली जागा सोडून शिवाजी महाराज के जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. मित्रांनो आता रॅली चालू झाली आहे आमची, तर आम्ही अर्ध्या रस्त्याला आता पोहोचलो आहे. तर ढोलताशा पथक वगैरे रॅली वगैरे चालू आहे. तर जातो आता, घोषणा वगैरे सर्व काही चालूच आहे. तर तेव्हा काय बोलशील? काय नाही बघा, किती जल्लोषाने साजरा केला जातं आमच्या गावात. नक्की खूप जल्लोषाने, आणि तुम्ही मजा बघत होता ब्लॉगमध्ये. आता एन्जॉय करत राहा, अजून आमची दृश्य दाखवूच एकदम भारी भारी बघा. चला तर चला जाऊया आपण पुढे, बघूया. तर मंडळी आता थोड्याच वेळात आपली रॅली पोहोचेल ग्राउंडमध्ये. तर रॅली पोहोचल्यानंतर व्याख्यान वगैरे चालू होतील. तर दाखवतो मी तुम्हाला ब्लॉगमध्ये. तर जाऊया पहिल्यांदा. तर आता पोहोचलो आहे रिटली आम्ही थोडा जवळ. तर जाऊया पुढे आता. तेव्हा आता कोणाचं म्हणजे व्याख्यान आहे आपल्या इथे बघा, बघू आता कोणाचं व्याख्यान आहे. गेल्या वर्षी खूप सुंदर केला होता, यावर्षी पण सुंदर करेल अशी असं आम्हाला वाटतंय. तर बघूया आता. आयोजन तर खूप सुंदर आहे, खूप जोशात असते दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आमच्या गावामध्ये. तर बघूया आता पुढे.
महोत्सव सोहळा माझ्या समस्त शिवभक्तांना सांगू इच्छेन की 393 पूर्वी हे राजे जन्माला आले नसते. ज्या पवित्र शिवनेरी गडावर राजांचा जन्म झाला, मा जिजाऊच्या उदरामध्ये असा हा दैदिप्यमान सूर्याचा प्रकाश प्रज्वलित झाल्यानंतर समस्त महाराष्ट्राला या मुघल सल्तनतने अंधकारामध्ये दाटला असताना मा जिजाऊच्या उदरामध्ये माझ्या राजाचा जन्म झाला आणि माझ्या राजाने संपूर्ण हा काला अंधकार दाटलेला 393 वर्षापूर्वी सुरुवात केली की या मुघल सल्तनतने जो या संपूर्ण महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीवर समस्त कष्ट करणारा वर्ग असेल, माझ्या आया बहिणी असतील, माता भगिनी असतील, सर्वांना त्रस्त करून सोडले होतं. त्रस्त केल्यानंतर या शिवनेरी गडावर ज्यावेळेला मा जिजाऊच्या उदरामध्ये 393 वर्षापूर्वी शिवराजांचा जन्म झाला आणि हा काळाकुंड अंधकार दाटला होता, त्या अंधकाराला माझ्या राजाने या मुघल सल्तनतला कापून काढले आणि असा तरुणाई आणि मावळे उभे केले. त्या मावळ्यांच्या डोक्यामध्ये एकच माझ्या राजाने शब्द घातला की बाबांनो, स्वराज्य निर्माण करायचं असेल, स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य, आणि त्यावेळेला ज्या वेळेला स्वतःचं राज्य आपण उभे करू, स्वतःचं साम्राज्य उभं करू, त्यावेळेला या संपूर्ण महाराष्ट्राच्या पवित्र भूमीतील माझ्या माता तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. असं मला 2 मिनिटाची वेळ दिली होती. वेळेच्या अभावी मी माझं जे काही बोलणं आहे या ठिकाणी थांबवतो आणि सर्वात मोठ्या प्रेमाने त्या राजाचं नाव चिंतन करू. म्हणा छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. जय शिवराय. जय शिवराय. जय जिजाऊ, जय शिवराय. जिच्या कुशीतून हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न साकार झालं, त्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, ज्या महापुरुषाने हे देखणं स्वप्न सत्यात उतरवलं तो राजा छत्रपती, ज्या वारसदाराने हे देखणं स्वप्न आपल्या खांद्यावर घेतलं पेललं तो राजा शंभू छत्रपती. या सर्व महामानवांना वंदन करून आणि त्यांनी केलेल्या महान कार्याला वंदन करून सन्माननीय व्यासपीठ मंचावरती उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष, आयोजक तसेच इतर सर्व सहकारी सर्वांचे मी तुमच्या ताल्यांच्या गजरात पुन्हा एकदा स्वागत करून माझे विचार मांडण्यास सुरुवात करतो. मित्रांनो, शिवजयंती म्हणजे नक्की काय आणि शिवजयंती आपण का साजरी करतो, याचं मूळचं कारण असं आहे की शिवजयंती फक्त छातीवर शिवाजी महाराज काढल्यानेच घडी खरी शिवभक्ती का? गाडीवरती शिवाजी महाराजांचा झेंडा लावून मिरवणं म्हणजे शिवभक्ती का? मित्रांनो, जर खरंच तुम्हाला शिवभक्ती जर करायची असेल तर शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांच्या आचरणामध्ये आणावे लागतील, तरच खरी ती शिवभक्ती. शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी सांगितलं होतं, पाणी अडवा पाणी जिडवा. आपण काय करतोय? शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी सांगितलं होतं, झाडे लावा आणि झाडे जगवा. कोणी लावायची आणि कोणी जगवायची? इथे साधी आपण रोडच्या बाजूला झाडे लावली, ती सुद्धा तोडण्यात आम्हाला आई बहिणी नाही असं नाही, पण एक कैकरीची विनंती आहे मुलींसाठी का आपल्या गावात पुढे जे काही लोक राहायला, उदाहरणार्थ आपल्या गावाला अजगराने वेला घालून ठेवलेला आहे, तर त्यासाठी आपल्याला वेळेत सावध राहायला हवं. शाळेमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या मुलींवरती आपले शिवमावले जे तरुण तरतदार मुले आहेत त्यांचं सुद्धा लक्ष असायला हवंय. शाळेच्या आजूबाजूला किंवा दैसरवरने येता जाताना प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे, कारण की आपली बहीण असेल, आपली ताई असेल, आपली आई असेल येणारी. कारण की शिवकन्यांसाठी सुद्धा हेच आहे, जर बनायचं असेल तर खरे शिवकन्या बना, पप्पाच्या परे वगैरे काय बनवू नका, तुम्ही शिवकन्या बना. कारण की शिवकन्या बनाल तर पुढे टिकाल, नाहीतर रोडवरती जाताना प्रत्येक मुलगा किंवा प्रत्येक मुसलमान तुमच्याकडे वाईट नजरेने बघेल. कारण की शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती एकत्र केल्या होत्या, तेव्हाची लोक वेगळी होती आणि आताची लोक, वस्तुस्थिती पाहायला गेलो तर आताची लोक वेगळी आहे. एक माणूस असतो, तो एसटीची वाट पाहत उभा असतो. एसटी येते, माणूस एसटीला हात करतो, तो माणूस एसटी मध्ये चढतो आणि सीट वरती बसतो. कंडक्टर बोलतो तिकीट घ्या, तो माणूस तिकीट घेतो. तो माणूस बोलतो मला 2 तिकीट द्या. कंडक्टर हुशार, तुम्ही एकटे चालात, मग 2 तिकीट का घेता, एकच घ्या. तेव्हा तो माणूस म्हणाला, जर एक हरवला तर दुसरा नकोय का?
कंडक्टर त्याला प्रश्न करतोय, जर एक हरवला तर दुसरा घेताय, मग दुसरा हरवला तर तुम्ही काय कराल? तो माणूस असतो ना, खिशात हात घालतो आणि मोफत एसटीचा पास काढून दाखवतो. जर दुसरं तिकीट हरवलं तर मोफत एसटीचा पास मी कशासाठी काढलाय? तुम्हाला प्रश्न पडला असेल मी असं का बोलतोय. मुलात मित्रांनो, आपलं हेच झालंय. पहिलं तिकीट मिळालं छत्रपती शिवाजी महाराजांचा, तोही आपण गमावून बसलोय. दुसरं तिकीट मिळालं संभाजी महाराजांचा, तोही आपण गमावून बसलोय. तिसरं जो पास होता ना मोफत एसटीचा पास, तो होता माँसाहेब जिजाऊंच्या संस्कारांचा, तो होता माँसाहेब जिजाऊंच्या संस्कारांचा पास. आणि तेही आपल्या शिवकन्या तेही विसरून बसल्या. संध्याकाळ झाली की आपली जिजाऊ भाकरी कधी भाजते आणि ती कधी सासवी कधी बघू ती कधी बघतोय, असं झालंय सध्या. जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांनी शांतता ठेवा, तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. खरं शिवजयंती आणि शिवजयंती नागावगावामध्ये एवढ्या जोरजोरात चालली होते, त्याच्याने आम्हाला खरोखर खूप आनंद वाटतो. सर्व तरुण एकत्र येतात, शिवरायांचा विचार घेऊन एक सोबत असतात. आणि माझी एकच इच्छा आहे की सर्व तरुणांनी आपली आपापली दुश्मनी सोडून सर्वांनी मन मोकळ्याने गावाच्या साठी, जसं शिवरायांनी पूर्ण आपल्या देशासाठी जे अफजल खान झाले, औरंगाबाद झाले, यांच्याशी लढा दिला आपल्या हिंदू मराठी माणसांसाठी, तसंच आपण आपल्या गावासाठी एकजुटीने लढा देऊ आणि कुठल्याही गावावर संकट आलं तर गावासाठी उभे राहू. खरं तर हा विषय इथे घ्यायचा नव्हता, आपण घेतो. शिवजयंतीच्या व्यतिरिक्त विषय आहे. खरं तर टोरंटोचा विषय होता. आज खूप मुलं माझ्यासारख्या मला ऍक्च्युली मला बोलतं तेव्हा मला वाईट वाटतं आणि मी एकटा काहीच करू शकणार. तुम्हाला सांगतो, सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. मोठमोठ्या गावात पुढारी पण आहेत, मोठमोठ्या पदावर सुद्धा आहेत, पण कोणी पुढाकार घेत नाही, पुढे येत नाही. त्याच्यामुळे तर आता ही टोरंटो झाली. टोरंटो आपल्या गावात पूर्ण लागलेली आहे. खरं 90%. तर मित्रांनो, जस्ट सर्व कार्यक्रम आटोपला आणि घरी आलो. तर आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. तर भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.